स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 129. त्या प्रथम भेटीतच पुणेकर अतिशय भारावून गेले होते आणि ती भेट संपली तेव्हा प्रत्येकाचेच नेत्र त्या महापुरुषाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून ओलावले होते. दादांची भेट होऊन आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं सर्वांना वाटत होतं. त्या दिव्य क्षणाचं गाठोडं उराशी बांधून सर्व पुणेकर तिथून निघाले. सकाळी वीरपूरला जाण्याची मात्र प्रत्येकालाच प्रतीक्षा लागून राहिली होती. मोटार वीरपूरच्या दिशेनं निघाली होती. सर्वात पुढे पांडुरंग शास्त्रींची मोटार होती. त्यामागे 7-8 गाड्यांचा ताफा होता. तिसऱ्या मोटारीत पुणेकर बसले होते. वीरपूर राजकोटपासून साधारण 1 तासाच्या अंतरावर होतं. त्यामुळे साहजिकच प्रवासात गप्पांना रंग चढला होता. ज्या मोटारीत पुणेकर बसले होते ती मोटार स्वतः मोटारीचे मालक चालवत होते. वाटेत ते मधूनमधून स्वाध्याय कार्याविषयी माहिती देत होते. पुणेकरही त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी जाणून घेत होते. त्या अनुषंगानं मागच्या सीटवर बसलेले परांजपे म्हणाले, दादांनी माणसाला मुळातूनच बदललं हेच खरं नाही का? ते स्वाध्यायी चालक म्हणाले, माणूस मुळातून बदलला आहे याची हजारो उदाहरणं देता येतील. 1982 वेरावळ जिल्ह्यात घडलेली एक घटना सांगतो. त्या वर्षी वेरावळमध्ये अतिवर्षा झाली. प्रचंड पूर आला. पुराचा जोर संपूर्ण जिल्ह्यात होता. अनेक घरं वाहून गेली. घरातलं सामान वाहून गेलं. दागिने, रोकड पैसा, कागदपत्र एका बॅरलमध्ये भरून ठेवण्याची काही ठिकाणी पद्धत होती. एका घरातून असंच दागिने, पैसे आणि कागदपत्र ठेवलेलं बॅरल घराबरोबर पुराच्या पाण्यात वाहून गेलं. मग ती सारी हकीकत त्या स्वाध्यायीनं मोटारीचा ताबा सांभाळून सांगितली. ते वाहून गेलेलं बॅरल दुसऱ्या एका वाडीच्या शेतात जाऊन पडलं. तिथे एक मुलगा काही काम करत होता. त्याचं लक्ष त्या बेवारशी बॅरलकडे गेलं. त्यानं बॅरल उघडून बघितलं. आतमध्ये असलेले दागिने, पैसे त्याच्या दृष्टीस पडले. बॅरल बंद करून त्यानं त्या आपल्या घरी नेलं. घरच्या मंडळींना सारी हकीकत सांगितली. ते कुटुंब स्वाध्यायी होतं. स्वाध्याय विचार त्यांच्या रोमारोमात भिनला होता. त्यांनी त्या अवचित सापडलेल्या धनाचा यत्किंचितही मोह न धरता आतल्या कागदपत्रांवरून बॅरलच्या मालकाचा पत्ता काढला. वडीलधारी मंडळी त्या मालकाकडे गेली. बॅरलचा मालक उदासवाणा बसला होता. त्या स्वाध्यायी कुटुंब प्रमुखानं त्याची विचारपूस केली. बॅरलच्या मालकानं सारी कर्मकथा त्यांना ऐकवली. स्वाध्यायीनं सहजगत्या तो बॅरल त्याच्यासमोर ठेवला. तेव्हा तो म्हणाला, असाच माझा बॅरल होता, गेला. बॅरलच्या मालकाची अशा तऱ्हेनं खात्री पटल्यावर तो स्वाध्यायी म्हणाला, हा तुमचाच बॅरल आहे, बघून घ्या. त्याला परमावधीचा आनंद झाला. त्यानं विचारलं, कुणाला सापडला? या माझ्या मुलाला. मुलगा आपल्या वडिलांसमवेत होताच. त्याच्याकडे पाहून त्या बॅरलच्या मालकानं विचारलं, तुला यातलं काही घ्यावंसं वाटलं नाही? तो तात्काळ म्हणाला, मी मोफत काही घेत नाही. त्याचं बोलणं ऐकून बॅरलच्या मालकाला कौतुक वाटलं. तो म्हणाला, आता यातलं हवं ते घे, मी घेणार नाही. अरे निदान 10,000 रुपये तरी घे की. मग आधीच नसते का घेतले? खरं म्हणजे त्या मुलाच्या कुटुंबाचंही घर पुराच्या पाण्यात वाहून गेलं होतं. त्यांचं 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालं होतं. तरीही त्यांनी मोफत आयतं चालून आलेलं द्रव्य स्वीकारलं नव्हतं. एवढी हकीकत सांगून तो स्वाध्यायी मोटरचालक पुणेकरांना म्हणाला, अवचित दाराशी आलेली लक्ष्मी पाहून एखाद्यानं देवाचे आभार मानले असते. देवानंच बिकट प्रसंगी धन देऊन सहाय्य केलं असं समजून त्यानं धन स्वीकारलं असतं. पण त्या मुलानं किंवा त्याच्या कुटुंबानं तसं काही केलं नव्हतं. दादांचे विचार केवढे खोलवर रुजले होते याचंच ते चालतं बोलतं उदाहरण होतं. समोरून येणारे 2 ट्रक मागे गेल्यानंतर तो मोटरचालक पुढे म्हणाला, ही हकीकत दादाजींच्या कानावर गेली. पुढे वेरावळ जिल्ह्यात ते गेले असताना त्यांनी त्या मुलाला जवळ बोलावून घेतलं. त्यानं दादांना नमस्कार केला. तेव्हा दादांनी त्याला आशीर्वाद दिला आणि लगेच 10,000 रुपये त्याला देऊ केले. तेव्हा तो म्हणाला, दादाजी, आपले आशीर्वाद पैशापेक्षा फार मोठे आहेत.
ती गोष्ट ऐकून मोटारीत बसलेले पुणेकर अवाक होऊन गेले. तो स्वाध्यायी चालक एकदम म्हणाला, समोरचं स्वागत बघा. सर्वांनी मोटारीच्या पुढच्या काचेतून समोर बघितलं. शेकडो लोक रस्त्याच्या डाव्या बाजूला ओळीनं उभे होते. प्रत्येकाच्या हातात फुलं होती. पांडुरंग शास्त्रींना आणि त्यांच्याबरोबरच्या मंडळींना प्रत्येकजण अत्यंत विनयानं अभिवादन करत होता. पांडुरंग शास्त्री त्या रस्त्यानं जाणार आहेत अशी वार्ता कर्णोपकर्णी तिथल्या लोकांना समजली होती. त्यामुळे भल्या सकाळी शुचिर्भूत होऊन आणि चांगले कपडे अंगावर चढवून लोक त्यांचं ओझरतं दर्शन घेण्यासाठी रस्त्यावर ओळीनं उभे राहिले होते. काहींनी हातात स्वागताचे फलक धरले होते, तर काहींनी रस्त्यावर पताका तोरणं उभारले होते. वाटेतल्या प्रत्येक गावात, खेड्यात, एवढंच काय, छोट्या छोट्या वस्तीत देखील पांडुरंग शास्त्रींचं असंच स्वागत होत होतं. शेकडो लोक रस्त्यातील वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही अशा पद्धतीनं रांगेत उभे होते. ते पाहून देसाई म्हणाले, मागे आम्ही बडोदा वृक्ष मंदिरात गेलो होतो ना, तेव्हाही दादांचं असंच स्वागत झालं होतं. विमानतळावर आम्ही दादांच्या स्वागताला गेलो होतो. तिथे हजारो लोक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते. शाळा कॉलेजांमधली शेकडो मुलं मोठ्या उत्साहानं दादांच्या स्वागतासाठी आली होती. आदिवासी लोकही तेव्हा पारंपरिक वेशभूषेत आले होते. दादांसमोर नृत्य करून ते आपल्या भावना व्यक्त करणार होते. पण तुम्हाला सांगतो परांजपे, कुठेही बेशिस्तपणा दिसत नव्हता, याचं आश्चर्य वाटतं. विमानतळापासून पतंजली वृक्ष मंदिर जवळजवळ 15 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला खोटं वाटेल, हजारो लोक रस्त्याच्या डाव्या बाजूनं संपूर्ण 15 किलोमीटर अंतर दादांच्या स्वागतासाठी उभे होते. प्रत्येक पुरुषाच्या हातात गुलाबाचं फूल होतं, तर स्त्रियांच्या हाती कापसानं भरलेले प्रतिकात्मक नक्षीदार घट होते. कापूस हे लोण्याचं प्रतीक होतं. संपूर्ण बडोदा शहर माळा, तोरणं, कमानी, फलक, बॅनर्स यांनी शृंगारलेलं होतं. लोकांचं दादांवरील पराकोटीचं प्रेम मला त्या मुक्कामात अनुभवायला मिळालं होतं. खरोखर पुण्यात बसून आपल्याला या गोष्टीची कल्पना येत नाही. परांजपे हसून म्हणाले, अहो, एका व्यक्तीवर एवढं निरपेक्ष आणि आत्यंतिक प्रेम पुणेकरांना टिळकांनंतर कधी बघायला मिळालंय का? मोटर चालक स्वाध्यायी म्हणाले, दादांवर कोण प्रेम करत नाही? सर्व जाती धर्माचे लहान थोर लोक त्यांच्यावर प्रेम करतात. 15 दिवसांपूर्वी दलाई लामा याज्ञवल्क्य वृक्ष मंदिरात येऊन गेले. गावोगाव फिरून त्यांनी दादांचे प्रयोग बघितले. इराणचे एक मंत्री मस्जिद रहनुमा तर दादांचे चाहते बनलेत. संधी मिळेल तेव्हा ते भारतात येऊन दादांना भेटतात. पुढच्या सीटवर बसलेल्या देशमुखांनी त्यावर विचारलं, स्वाध्याय कार्यात मुसलमान लोकही पुष्कळ असतील नाही? हो तर. अहो, दादांचे विचार आणि कार्यच तसं आहे. एक आसमभाई रुंदी नावाचा मुसलमान बांधव होता. त्याचा मुलगा गफार 7-8 वर्षांचा होता. तो त्याच्या गावात एक श्री केंद्र चालत होतं. श्री केंद्र म्हणजे गावातल्या प्रत्येक घरी आळीपाळीनं जायचं, भावगीत गायचं, त्रिकाल संध्या करायची, आरती म्हणायची. गावातल्या स्वाध्यायींबरोबर लहान गफारही जायचा. त्याला त्यामध्ये मौज वाटायची. एकदा तो गावातल्या आमच्या बड्याभाईंना म्हणाला, वल्लभ काका, एक गोष्ट विचारू का? हे केंद्र आमच्या इथं नाही का सुरू होणार? वल्लभभाईंनी म्हटलं, होईल की, न व्हायला काय झालं? तू तुझ्या आब्बाजांना विचार. त्याच्या वडिलांनाही ही गोष्ट मान्य झाली. आता आसमभाईंच्या घरी सुद्धा श्री केंद्र सुरू झालं. त्यांनी आपलं घर सारवून स्वच्छ केलं. मग स्वाध्यायी त्यांच्याकडे योगेश्वराचा फोटो घेऊन गेले. तेव्हा आसमबाईंचे डोळे भरून आले. फार खुश झाले. त्यांच्या एका डोळ्यातल्या अश्रूत योगेश्वर दिसत होता, तर दुसऱ्या डोळ्यातल्या अश्रूत महम्मद पैगंबर दिसत होता. वाह देसाई साहेब, अशा शेकडो हजारो घटना आहेत. किती सांगणार. वेरावळ जिल्ह्यातच एक सिमार नावाचं गाव आहे. तिथे अमृतालयम आहे. त्या अमृतालयमची जागा एका मुस्लिम भाईनं दिली आहे. तो प्रसंग त्या स्वाध्यायी मोटर चालकानं कथन केला. गुलामभाईंची जमीन गावाच्या मधोमध होती. जमिनीला भारी किंमत होती. परंतु ती जमीन त्यानं पांडुरंग शास्त्रींना द्यायचं ठरवलं होतं. गावातल्या एका बनियाला ही गोष्ट समजली. तो गुलामभाईंकडे गेला. त्यांना म्हणाला, तू पांडुरंग शास्त्रींना एवढी महागडी जमीन विकतोस, काय मिळणार तुला? मी तुझी जमीन घेतो, तुला 3 लाख रुपये देतो. गुलामभाई म्हणाले, तुम्हाला मी जमीन देणार नाही.
त्यांनाच जमीन द्यायचं मी ठरवलंय. ते काय देणार तुला? एका मुठीत जेवढे पैसे येतील तेवढे तर देतील. ही जमीन द्यायची तर अमृतालयम बनवण्यासाठीच. ठरल्याप्रमाणे पांडुरंग शास्त्री सीमार गावी गेले. तेव्हा त्यांनी विचारलं, काय गुलामभाई, किती पैसे द्यायचे जमिनीचे? दादा, आपल्या मुठीत जेवढे पैसे येतील ना तेवढेच द्या. हे सांगून तो स्वाध्यायी मोटरचालक म्हणाला. दादांनी त्यांना पुष्कळ आग्रह करून पाहिला, पण त्यांनी ठरवले तेवढेच पैसे घेतले. दादांनी एका मुठीनं त्यांना पैसे दिले. ते पैसे त्यांनी खर्च केले नाहीत बरं का, ते तिजोरीत ठेवून दिले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुलामभाई त्या धनाचं पूजन करायचे. पुढे 1.5 वर्षानंतर तिथे अमृतालयम बनलं. दादा स्वतः भावप्रतिष्ठेसाठी तिथे गेले होते. दिदी पण त्यांच्याबरोबर होत्या. गुलामभाई एका बाजूला बसले होते. दादांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. दादा म्हणाले, अहो गुलामभाई, इकडे या. गुलामभाई पुढे आल्यावर दादा दिदींना म्हणाले, हे बघ, हे तुझे गुलाम चाचा आहेत. जमीन यांनी दिली. इतकं बोलून दादांनी गुलामभाईंना आलिंगन दिलं. ते पाहून गावकऱ्यांचेही नेत्र पाणावले. 1995 मध्ये गुलामभाई पैगंबरवासी झाले. तेव्हा दादांनी स्वतःच्या हातानं त्यांच्या मुलाला पत्र लिहिलं. वो पत्र पढने लायक है. निम्म अधिक अंतर काटलं गेलं होतं. वीरपूरला पोचायला आणखी थोडा अवधी होता. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.